माझं नाव ओम बोंद्रे आहे। मी राहणार चिंचोली कनुचा आहे। मी नीट 2022 मध्ये 720 पैकी 629 गुण आणलेले आहेत आणि या स्कोरवर मला जे कॉलेज जे आहे ते मुंबईचं अलॉट झालेलं आहे। मी नीटची प्रिपरेशन ललित ट्युटोरियल्स यांच्याकडे केली आहे। माझ्या बाबाचे मित्र आहेत जे की गोतमारे सर शिक्षक आहेत। त्यांनी जे आहे ते मला ललित सरांकडे कोचिंगसाठी जे आहे ते पाठवलं। त्यांनी मला नीटचं पूर्ण मार्गदर्शन केलं। शेवटपर्यंत त्यांचं जे आहे तो मार्गदर्शन माझ्यासोबत राहिलेलं आहे। खरं तर हे आहे की मी फिजिक्सचा अभ्यास नव्हतो करत। काळपांडे सर जेव्हा शिकवत होते तेव्हाच फिजिक्स जे आहे ते पूर्ण माझं रिवाईज होऊन जात होतं आणि माझं मॅथ्स चांगलं असल्यामुळे 10th पर्यंत तर मला फिजिक्समध्ये काहीच अडचण आली नाही। आणि जसं काळपांडे सरांकडे क्लास लावायचं सर्वात मुख्य कारण जे आहे ते फिजिक्सच आहे, कारण सरसारखं फिजिक्स जे आहे ते पूर्ण आपल्याला कोणीच शिकू शकत नाही। बायोची फॅकल्टी जर म्हणाला तर यावर्षीचं मला बायोच्या फॅकल्टीला म्हणजे खूप हेल्प झाली। आमची बायोची फॅकल्टी जी आहे ते लेंदी पेपर काढायची आणि दरवर्षी जे आहे ते नीटमध्ये कधीच लेंदी पेपर बायोचा आला नाही, पण यावर्षी तो आला आणि त्याचा मला खूप फायदा झाला। त्यामुळे बायोचा जो स्कोअर आहे माझा खूप जास्त अपग्रेड झाला, मतलब 340 मला एक्सपेक्टसुद्धा नव्हता। केमिस्ट्रीची फॅकल्टी जर म्हटलं तर केमिस्ट्रीची फॅकल्टी खूप छान आहे। असं म्हणजे पूर्ण स्वतः जे आहे ते म्हणजे आपल्याला जास्त करावं लागत नाही, ते पूर्ण आपल्याकडून करून घेतात। सर्वात आधी जर म्हटलं ललित सरचे टेस्ट तर नंबर ऑफ टेस्ट जे आहेत ते कोणत्याच क्लास एवढे घेऊ शकत नाही जेवढे ललित सर घेतात आणि जेवढ्या टेस्ट घेतल्या त्यापैकी मी एक बी टेस्ट मिस केली नाही। त्यामुळे माझा जो आहे तो रिझल्ट म्हणजे क्लास तरी मी एका मिस केला असेल, पण टेस्ट कधीच मिस न केल्यामुळे रिझल्ट जो आहे तो खूप जास्त अपडेट केला आहे। नाही, सरांनी जेव्हा डेमो टेस्ट घेतली मला आठवते माझा स्कोअर जो आहे तो 582 आला त्याच्यामध्ये, कारण की प्रेशर होतं पहिल्यांदा। तर जेव्हा म्हणजे सेंटरवर गेलो आम्हाला सर्व माहीत होतं की आम्हाला सेंटरवर काय करावं लागते, तर आम्हाला तिथं प्रेशर नव्हतं, बिलकुलच प्रेशर नव्हतं। अभ्यासची जर गोष्ट केलं तर मी एवढा डिसिप्लिन नव्हतो, पण जेवढा वेळ होता फक्त मी झोप आणि अभ्यासच करत जा। म्हणजे झोप जर सोडलं तर फक्त मी अभ्यासच केला, बाकी व्यतिरिक्त गोष्टी कोणत्याच केल्या नाहीत। ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना फक्त माझा हाच मेसेज राहील की तुम्ही जर म्हणजे स्वप्न बघू शकता तर पूर्ण नक्की करू शकता। आणि तुम्हाला सांगतो जर तुम्ही स्वप्न बघून राहिले तर तुम्हाला आपल्या मार्गदर्शन करणारे मिळत जातात। ललित ट्युटोरियल जॉईन करायचा सर्वात मोठा जो म्हणजे आम्ही जेव्हा 10th पर्यंत असतो, ग्रामीण भागात असतो आम्ही, तर 10th पर्यंत आम्हाला काही नसते, अभ्यासाची सवय जास्तीत जास्त आम्ही 3 घंटे बसू शकतो। पण ललित सर जे आहेत ना ते सांगतात की तुम्ही 10 घंटे कसे अभ्यास करू शकता। नीट क्रॅक करायचं जर तुम्हाला असणार तर पहिले तुम्हाला ते बसायची सवय लावावी लागते, त्यानंतर तुम्ही अभ्यास करू शकता ना, तुम्ही बसले पाहिजे आधी। मी प्रल्हाद पंढरी बोंद्रे। तर मी प्रत्येक वेळेस समजा म्हणजे याचा ऑनलाईन क्लास होता त्यावेळेस प्रत्येक टाईमले म्हणजे असं लक्ष दिलं याच्यावर येते। काळपांडे सरचं खरोखर म्हणजे विद्यार्थ्यावर 100% लक्ष असते। त्याच्या सूचना कशा विद्यार्थ्यांना कसं राहावं बुवा, अभ्यास करावा, ऑनलाईन करून आता त्याच्यावर मोबाईल 2 मोबाईल आहेत का, एवढ्यापासून लक्ष होतं सरांचं। आणि त्यांचे मी टेस्ट ते भरपूर टेस्ट होत्या जागोजागी, म्हणजे मी टेस्ट चालूच असत। ते टेस्टचे निकाल हे ते सगळं वेळेवर पाठवतं आम्हाला। माझं नाव लता प्रल्हाद बोंद्रे आहे। याच्यावर म्हणजे यानं खूपच अभ्यास केला सर। इथं ऑनलाईनमध्ये बी आमचं पण खूप लक्ष होतं त्याच्यावर आणि म्हणजे त्याचं मी सांगू पण शकत नाही। सुरुवातीपासून सर म्हणजे लहान असताना नर्सरीत असताना तेव्हापासून खूप मेहनती होता। त्यानं आमच्या गावाचं नावच म्हणजे हे केलं असं सगळ्या याच्यातून, म्हणजे कठीण याच्यातून गेला तो आणि जे त्याला जे करायचं होतं ते त्यानं करून दाखवलं।